जिल्ह्यात ऊसभाव आंदोलन पेटले आणि तब्बल 7 तास हे आंदोलन चालले। ऊसाला पहिली उचल 3,500 आणि अंतिम बिल 4,000 द्या या मुख्य मागणीसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीने 7 तास चक्काजाम आंदोलन केले आणि त्यामुळे जिल्ह्यात ऊसभाव वाढीवरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे। नमस्कार, मी अमृता आणि तुम्ही पाहत आहात महासंगर न्यूज। आता झालं असं की जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून ऊसाचा दर जाहीर न करता तोड सुरू केल्यामुळे शेतकरी संतापले आणि याच पार्श्वभूमीवर युवा शेतकरी संघर्ष समितीच्या आवाहनानुसार माजलगावच्या परभणी फाटा येथे काल सकाळी 11 वाजल्यापासून तीव्र चक्काजाम आंदोलन सुरू झाले। शेतकऱ्यांची ठाम मागणी होती पहिली उचल 3,500 रुपये आणि अंतिम बिल 4,000 रुपये। आता यापूर्वीही संभाजी महाराज चौकात आंदोलन झाले होते, मात्र प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे काल पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत शेतकऱ्यांनी तीव्र भूमिकेचा इशारा दिला। सकाळी 11 वाजता सुरू झालेला चक्काजाम तब्बल 7 तास चालल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली। सायंकाळी 6 वाजता उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले आणि तहसीलदार संतोष रुईकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले। या आंदोलनात भाई गंगा भिशन थावरे, शेतकरी नेते जगदीश फरताडे, कॉम्रेड दत्ता डाके, अजय राऊत, कॉम्रेड मोहन जाधव, कॉम्रेड सुहास झोडणे आदी शेतकरी नेते सहभागी होते। तोपर्यंत कोयता बंद आंदोलन सुरू राहील आणि 2 बैठका निष्फळ ठरल्यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढला होता। प्रशासनाने समितीच्या शिष्टमंडळाला 2दा चर्चेसाठी बोलवले होते। पहिली बैठक ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होती, तर दुसरी बैठक ही तहसीलदार बैठक कार्यालयामध्ये होती। मात्र दोन्ही बैठकांमध्ये कोणताही निर्णय न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी अखेर 24 तारखेला रस्त्यावर उतरत चक्काजाम केला। जिल्ह्यात ऊसाच्या दरामुळे वातावरण पेटलं असल्यामुळे जिल्हाधिकारी बैठकीमध्ये काय निर्णय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। याच सोबत या चक्काजाम आंदोलनाचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटण्याची शक्यता दिसून येते। तोपर्यंत अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत रहा महासंगर न्यूज। धन्यवाद।